भारतीय स्टेट बँकेच्या पूर्णा शाखेच्या तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांनी दिशाभूल करत फसवेगिरी केल्याचा आरोप रोशन एल्गारे यांनी उपोषण करताना केला। बँकेने त्यांना 25 लाख रुपये कर्ज देतो म्हणून नियम सांगून सर्व नियमांची पूर्तता करायला सांगितले। नियमांची पूर्तता केल्यानंतर रोशन एल्गारे यांचं कर्ज प्रकरण रद्द केल्याचं पत्र त्यांना दिले। रोशन एल्गारे बँक प्रशासनाला तब्बल 2 वर्षापासून पत्रव्यवहार करत असून या कामासाठी त्यांना आर्थिक खूप मोठे नुकसान झाले आहे। एवढे होऊन देखील रोशन एल्गारे यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। तत्कालीन अधिकारी ठाकूर यांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे रोशनलाल एल्गारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। तसेच 25 लाख रुपयाचे कर्ज प्रकरण आहे तेही तात्काळ मंजूर करावे, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। महाराष्ट्र 24 ताससाठी अनिल आयर यांनी घेतलेला वृत्तांत। ट्रेनिंगला जावं लागलं मला, तर 10 दिवस मी ट्रेनिंग केली। 10 दिवस ट्रेनिंग केल्याच्या बाद जानेवारी महिन्याच्या बाद त्याचं ट्रेनिंगचं माझं प्रमाणपत्र बी आणलं। त्याच्या बाद मी वेळोवेळी चक्र मारले। मग नंतर त्यांनी 1 वर्षाच्या बाद मला म्हणले की बा तुम्ही एक लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये लोन देऊ। तर मी म्हणलं असे ना, म्हणलं जाऊ द्या मग। मी म्हणलं तरी म्हणलं साहेबाला, सर म्हणलं मी पहिले तुमच्याकडे लोन भागेल, इन्शुरन्स कसं करतो? नाही म्हणले ते तुम्हाला काढावंच लागतं, तुम्हाला लोन मंजूर करण्यासाठी 25,000चा इन्शुरन्स काढावा लागतो। मी म्हणलं ठीक आहे साहेब, काढून घेतली मी 25,000 इकडून तिकडून आणून काढून घेतली। ते काढल्याच्या बाद मी वेळोवेळी त्यांना विचारलं की साहेब माझी फाईल का होत नाही, तर मला काहीच उत्तर देईन। मग मी नंतर एक बँकिंग लोकपाल यांना सगळ्यांना म्हणजे एक पत्र केलं, RBIला सगळ्याला, यांच्या वरिष्ठ लोकांना। नंतर अर्ज केल्याच्या नंतर ह्यांनी मला काय केलं, रिजेक्टचं पत्र पाठवलं SBI बँक पूर्ण। मी म्हणलं बाबा तुम्ही जे लेटर पाठवले रिजेक्टचं, मग तुम्ही मला 2 वर्ष तुम्ही 2 वर्ष का मला फिरवलं? हे तुम्ही मला लेटर पहिले दिलं असतं 2018 मध्ये 6 महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये तुमची फाईल होत नाही। तर मला म्हणले माझं लेटर मी कंप्लेन केल्याच्या बाद असं दिलं की तुमच्या वडिलांचं क्रॉप लोन आहे, ते क्रॉप लोनचा काही संबंध नाही। त्यांनी मग तसा जर संबंध असला असता तर पहिलेच माझी फाईल त्यानं सँक्शन करायला द्यायला नाही पाहिजे। त्यावेळेसच म्हणायचं की तुमची फाईल सँक्शन होत नाही। सँक्शन लेटर काढता आणि 2 वर्षाच्या बाद मला म्हणता की तुमच्या वडिलाचं क्रॉप लोन आहे। 2 वर्षाच्या बाद मी व्याज भरू का? RK ठाकूर म्हणणारे जे मॅनेजर होते 2017, 18, 20 पर्यंत, त्यांनी खोडसाळपणा केला माझ्यावर। नवीन जे मॅनेजर आहेत ते काय त्यांचं काय? नवीन मॅनेजर आले तर त्यांनी म्हणाले की आता चौकशी करू, आम्ही वरिष्ठांना थोडं कळवलं, मला थोडा वेळ द्या, तुम्ही उपोषण थोडं मागं घ्या, मला वेळ दिल्याच्या नंतर मी तुम्हाला वरिष्ठांना बोलून कळवतो, जशी माहिती येईल तशी कळवतो। नाही ही आपली बँक आहे, तुमच्या गावची बँक आहे, तुमची बँक बरोबर आहे की नाही? समजा काही चांगलं किंवा वाईट जे असेल तर ते आपल्या सगळ्यांचंच आहे। आज बँकेचं नाव जरी खराब झालं तर मला त्रास होणार आहे, तुम्हाला त्रास। आमचा हेतू आहे की बा जे काही गोष्टी आहेत ते सामंजस्यानं व्हावा आणि पारदर्शी व्हावा, पारदर्शीपणा तो आम्ही कुठल्या ह्याच्यात नाही आहे। आणि कुठल्याही बँकेने सांगितलं की कुठेही काही नाही आहे, जे काही बँकेची पारदर्शकाची सगळी व्यवस्थित असली पाहिजे। बँकेचं असं नाही, मी आता आधी सांगितलं नंतर सांगतो की आम्ही त्रास करून करत नाही।